राहुल आणि काही रेकॉर्डिंग्स आहेत ज्या मी पर्सनली आपल्याला शेअर करेन. तर त्या रेकॉर्डिंग्स पाहता आणि 16 तारखेला सुमारे 3 वाजता आम्ही पोद्दार हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा ती डॉक्टरांनी तिला असंच सांगितलं होतं की इंटेरियल पार्ट हा डॅमेज आहे पूर्णपणे. त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही तिला तिथून सरकारी दवाखान्यात रेफर करण्यात आलं. सरकारी दवाखान्यातसुद्धा जेव्हा डॉक्टरांनी तिला चेक केलं तेव्हा तिच्या गुप्तांगावर मार असल्याचे त्यांनी पूर्णपणे आम्हाला सांगितलं की हिचं कुठेच मार नाही आहे, हिला हाताला पायाला कुठेच मार नाही आहे, तिचा फक्त गुप्तांगाला मार असल्यामुळे हिचा मृत्यू झाला हे देखील सांगितलं. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जेव्हा पोलीस तक्रार केली की हिचं पोस्टमॉर्टमसाठी आम्हाला 12 तासाच्या आतमध्ये हिचं पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे, पण त्यांनी त्या 12 तासाच्या आतमध्ये त्यांनी जी रिपोर्ट आहे ती त्वरित तयार केली नाही. त्या रिपोर्टमध्ये आम्हाला त्यांनी खूप टाईम घालवला. रात्रीचे 3 वाजेपर्यंत आम्हाला पडोली पोलीस स्टेशनवाल्यांनी तिथे बसून ठेवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सुमारे 12 वाजता त्यांनी पंचनाम्याची तयारी सुरुवात केली पंचनामा करण्याकरिता. त्यामध्ये पण तिचा टाईम जो आहे 24 तासाच्या आतमध्ये PM झालेला नव्हता. आमचं म्हणणं एकच आहे की PMची रिपोर्ट जी आहे ती आता सेक्शुअली दाखवणार नाही, कारण की तिचा PM जो आहे हा 24 तासाच्या आत झालेला नव्हता. त्यामुळे मी म्हणू शकते की त्यांचे जे सबूत आहे, तिचे जे सबूत आहे ही पूर्णपणे म्हणजे तिला मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये ते लोक होते. मुलांनी सांगितलं की बुलेरोने ॲक्सिडेंट झाला आणि रिपोर्टमध्ये ट्रक टाकण्यात आलेलं होतं. तेव्हा पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की मुलांनी आम्हाला बुलेरो सांगितलं आणि तुम्ही ट्रक का बरं टाकलं म्हणून. त्यामध्ये त्यांनी पोलिसांनी पण तेव्हा पण आम्हाला बोलण्यामध्येच त्यांनी आम्हाला कळवलं की आम्हाला आमच्या हातून चुकीने ट्रक झाला आहे म्हणून. पंचनामाच्या घटनास्थळी मी आणि माझी प्रियंका हे दोघी पण आम्ही तिथे होतो. त्यानंतर आम्ही जेव्हा तिचं पूर्ण बॉडी चेक केली आणि तिचे फोटोज वगैरे आमच्याकडे होते, त्यामध्ये आम्हाला असंच माहीत झालं की डॉक्टर गुलवाडे सरसुद्धा तिथे होते. त्यांनी पण तिच्या याच्यावरून निषेध लावला की हिच्या गुप्तांगावर खूप मोठा मार आहे आणि तिचा इंटेरियर पार्ट हा खूप डॅमेज आहे. त्यामध्ये गुलवाडे सरांनी पण आमची खूप प्रकारे मदत केली.